आजच्या पॉडकास्टची सुरुवात मी परत करणार आहे काही एक्सपिरियन्सेस शेअर करून. त्याच्यानंतर मी 2 व्हिडिओजला रिस्पॉन्ड करणार आहे, जे सुरू झालेले कॉन्ट्रोव्हर्शियल टॉपिक्स बनून. तर बघूया कुठल्या दिशेने जातात. आणि एंडला मी अशीच एक थिअरी शेअर करेल जर वेळ मिळाला तर. अर्धा तासामध्ये संपवायचा माझा प्लॅन आहे. सो सुरू करतो मी माझे काही एक्सपिरियन्सेस शेअर करून. तर काही लोक असतात जे नियर डेथ एक्सपिरियन्सेस ज्यांना होतात, राईट, आणि मग ते जिवंत असतात शेअर करायला की काय होतं. आणि ते खूप इंटरेस्टिंग असतं, कारण असं रेअरली कोणीतरी त्या एजवर जातं मरणाच्या आणि परत येतं शेअर करायला. सो ते इंटरेस्टिंग असतात एक्सपिरियन्सेस. तर माझ्या लाईफमध्ये नियर डेथ एक्सपिरियन्सेस झालेले नाही आहेत, पण काही मेंटल फेनॉमिनन, सायकोलॉजिकल फेनॉमिनन्सच्या एजला जाऊन मी परत आलो आहे. तर ते मला शेअर करायला आवडेल, कारण तो पण असा म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण व्हॉलेंटरीली ते अनुभव घेऊ नाही शकत. सो पहिला माझा म्हणजे आता सुरू करतो मी एक्सपिरियन्स सांगायला, आणि मग बघूया आपण त्याच्यावरचे ते डिस्कशन नंतर होईलच. तर पहिला माझा अनुभव असा होता की मी शाळेत असेल तेव्हा, 7वी 8वीत वगैरे असेल. मी बेडवर झोपलेलो आणि संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळची झोप म्हणजे बाकी सगळं घर जागं होतं. संध्याकाळी मी झोपलेलो आणि त्याच्यानंतर असं झालं की माझ्या पाठीला काहीतरी टोचत होतं झोपलेलं असताना. तर मग ती चावी होती, मला एक स्पेसिफिक चावी ती पण आठवते मला. ॲटलास कॅप्को सायकल होती, त्याची चावी होती. ती माझ्या पाठीला सारखी टोचत होती. तर मी काय विचार केला शेवटी कंटाळून, की मी उभा राहिलो आणि मी गोल फिरलो आणि ती चावी मला बाजूला करायची होती. पण आता फनी सायकॉलॉजिकल फेनॉमिनन म्हणा किंवा काही म्हणा, असं झालं की माझं ब्रेन, म्हणजे कम्प्युटरमध्ये लूप असतं, कन्सेप्ट आहे. माझं ब्रेन विसरून गेलं की मी उभा का राहिलं आणि गोल का फिरलोय. पण एवढी इन्स्ट्रक्शनच लक्षात होती की गोल राहून, उभं राहून गोल फिरायचं आहे. तर मग मी उभं राहिलो आणि गोल फिरायला लागलो. एक चक्कर घेतली, दुसरी चक्कर घेतली, तिसरी चक्कर, मी गोल, 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 फिरायलाच लागलो. आणि ह्या गोष्टीचा विटनेस पण आहे, भाई पण आहे आणि भाईचा मित्र पण बसलेला सोफ्यावर. मला त्यांची नजर आठवते, ते माझ्याकडे वियर्ड ह्याच्यानी बघतायत. पण माझ्या ब्रेनमध्ये, माय ब्रेन फॉरगॉट टू टेल माय बॉडी की मी थांबायचं आहे, की मला ते गोल फिरण्यापासून थांबायचं, आणि मी का म्हणजे ही इन्स्ट्रक्शन गेली माझ्या बॉडीला की तुला उभं राहून गोल फिरायचं आणि काहीतरी करायचं. पण त्या मोमेंटला तो कम्प्युटर काहीतरी हँग झाला, काहीतरी झालं आणि मी गोल 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 फिरायला लागलो थोडा वेळ. आणि मग थोडा, आणि कधी थांबलं असेल हे प्रोसेसिंग माहिती नाही. बट म्हणजे ही अशी गोष्ट आहे की म्हणजे आपण कसं आता नॉर्मली मे बी चक्कर वगैरे येताना लोकांना होत असेल की त्यांना काहीतरी करायचं आणि त्यांची बॉडी साथ देत नाहीये. म्हणजे माझं ब्रेन अर्ध जागं होतं, ज्याला कळत होतं की मी फिरतोय आणि लोक बघतात, आणि माझं अर्ध ब्रेन झोपलेलं होतं, जे ब्रेन सांगणार आहे बॉडीला थांबायला आणि तू का करतोयस हे. तर हा एक एक्सपिरियन्स झाला, आणि असाच एक एक्सपिरियन्स मला नंतर पण झाला वेगसला, जो की सिमिलरच आहे. तर वेगसमध्ये मी पोकर टेबलवर बसलेलो. रात्रीची वेळ होती. आता वेगसमध्ये काय, रात्र काय, आधी दिवस काय, सगळं सारखं असतं. तर मी पोकर टेबलवर बसलेलो आणि युजली तिथं कसं असतं की कॉकटेल वेट्रेसेस येतात, दर टेबलवर जातात. तुम्हाला काय ड्रिंक हवं आहे त्यांना सांगायचं असतं आणि मग ते घेऊन येतात. आणि वेगसमध्ये ड्रिंक्स फ्री असतात. कसिनोमध्ये तुम्हाला ड्रिंक्स फ्री आहेत, ॲज लाँग ॲज तुम्ही तिकडे गॅम्बल करतात. तुम्ही ते वाटेल ते त्यांना सांगू शकता. मग तुम्ही चांगले कॉकटेल सांगा, अ, जसं की मॅनहॅटन, ब्लडी मेरी, अशा टाईपचे तुम्ही तुमचे स्पेसिफिक डिमांड करा. म्हणजे हवे ते बियर, त्याच्यामध्ये तर काय भेसळचा प्रश्न नसतो, वाईन, काय वाटेल ते सांगा आणि ते आणून देतात तुम्हाला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही की दारूच पिली पाहिजे. तुम्ही ऑरेंज ज्यूस सांगू शकता, चहा, कॉफी, पाणी, वाटेल ते तुम्ही त्यांना सांगू शकता आणि मग ते आणून देतात थोड्या वेळाने. तर त्या कॉकटेल वेट्रेसचं कसं असतं,
त्यांचं ठरलेलं एक, जसं एअर होस्टेसचं कसं ठरलेलं असतं खाणं द्यायचं प्रक्रिया एरोप्लेनमध्ये, असं नाही की कोणी कधी एअर होस्टेसला बोलवतं. तसंच ह्या कॉकटेल वेट्रेसेस एक एक करून टेबल एक्सप्लोअर करतात आणि मग त्यांच्या सगळ्या ऑर्डर घेऊन झाल्या की जातात आणि त्याच सिक्वेन्समध्ये ते ड्रिंक्स आणून देतात. तर मी बसलेलो आणि मग मी वाट बघत होतो की मला ती नेक्स्ट टाईम आली की मला काहीतरी हवं होतं, चहा कॉफी हवी असेल उशीर झालेला म्हणून, कुठली तरी ड्रिंक. तर मी बघायला लागलो तिकडे असं वळून, ती ज्या डिरेक्शननी येते त्या डिरेक्शननी मी बघितलं आणि ती नव्हती येत. मग ठीक आहे, मग मी सरळ बघितलं, मग मी बघितलं तिकडे, परत मी सरळ बघितलं, परत माझं ब्रेन त्या हाफ डेड हाफ अलाइव्ह स्टेटमध्ये गेला त्या सिच्युएशनमध्ये. ठीक आहे. तर मग मी वळून बघायला लागलो कोणाची तरी वाट. पण आता मला माहिती नाही की मी कशाची वाट बघतोय, कारण ते अर्ध ब्रेन माझा डेड झालेला जे सांगेल की मी का बघतोय. तर मग मी वळून बघायला लागलो, थांबलो, बघतोय, थांबतोय, बघतोय, थांबतोय आणि आय हॅड नो आयडिया मी का बघतोय तसं. तो सेम फेनॉमेनन तेव्हा पण झाला आणि मग माझी हालत खराब झाली, कारण मी काय असं काय करू शकत नव्हतं नीट. त्या पोकर टेबलवर तुम्हाला काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात. माझ्यासमोर एक बाई आणि माणूस बसलेले. तर ती बाई माणसाला सांगते की आय थिंक ही शुड गो टू स्लीप नाव. कारण ती तर ह्या अशा वियर्ड मेंटल स्टेटमध्ये होते. सो शी कुड सी की समथिंग इज गोइंग ऑन विथ मी. मग इव्हेंच्युअली आय गॉट आउट ऑफ दॅट स्टेट. आय डोंट नो मी कशा गेलो त्या आउट ऑफ स्टेटमध्ये, पण गेलो. पण हां, म्हणजे मला फनी वाटतं हे, कारण आयडियली कसं तुमचं ब्रेन आयदर फुल्ली फंक्शनल असतं, नाहीतर फुल्ली झोपलेलं असतं तुम्ही. तुम्हाला चक्कर आलेली असते, कोमामध्ये असाल, जे काय असेल. पण असं नसतं की एका, म्हणजे ह्या हाताने सांगितलं काहीतरी करायचं आणि दुसऱ्या हाताला माहिती नाही काय करायचं, असं हाफ डेड हाफ अलाइव्हमध्ये रेअरली असतात. पण असे मी 2दा एक्सपिरियन्सेस केलेले आहेत, जेव्हा माझं ब्रेननी सुरू काहीतरी केलं, बट इट डिडंट नो व्हॉट टू डू लेटर ऑन. सो हे आता अनुभव माझे होते, एक्सपिरियन्स असंच. पहिला पार्ट होता. त्याच्यावर कन्क्लुजन्स वगैरे आपण नंतर काढू शकतो, कारण आय एम प्रिटी शुअर असे वेगवेगळे फेनॉमिनन्स आहेत जगात, जेव्हा ब्रेन हाफ फंक्शनल असतं, हाफ नसतं, आणि त्याचे फनी इन्सिडंट्स आहेत, जेव्हा राईट हँडला माहिती नसतं लेफ्ट हँड काय करतोय वगैरे, आणि एकमेकांशी भांडायला पण लागतात. बट असो, माझा फक्त हे होता, काय उद्देश होता की शेअर करायचं काय. आणि आता मी पुढच्या पार्टकडे वळेल पॉडकास्टच्या. तर ह्या विषयाची सुरुवात झालेली जेव्हा मी पहिला एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक काढलेला. माझं असं म्हणणं होतं त्या व्हिडिओमध्ये की प्रवास ही गोष्ट, लांब प्रवास करायचा आहे आणि लांब तिथेच काहीतरी मिळणार आहे असं नसतं. जेव्हा तुम्ही प्रवास करता त्याचे जे काही ॲडव्हान्टेजेस असतात ते तुमच्या मनात असतात. म्हणजे तुम्ही जे एक्सपिरियन्सेस करता प्रवासात, आपल्याला असं वाटतं की ते प्रवासामुळं काहीतरी मिळतंय, पण डीप डाऊन ते तुम्ही इमर्स झालेलं असता त्या नव्या एन्व्हायरमेंटमध्ये, आणि ती नवी एन्व्हायरमेंट अशी असते की ती कोणाला पण इमर्स करू शकेल. म्हणून काही काही लोकेशन्स टुरिस्ट डेस्टिनेशन्स असतात आणि ते फेमस होतात. पण ह्याचा अर्थ असा नाही, म्हणजे जर एखाद्याची मानसिक स्ट्रेंथ असेल टू एन्जॉय अँड टू इमर्स इन एनी सिच्युएशन, तर त्याला प्रवासाची गरज नाही आहे, असं मी सुरू केलेला हा विषय. आणि त्याच्यावर चिकूनी रिस्पॉन्ड केलं ॲक्च्युली. त्यांनी त्याचे प्रवासाचे एक्सपिरियन्सेस सांगितले आणि ते चांगले चांगले अनुभव सांगितले आणि कसे प्रवासाचे फायदे सांगितले. आणि ह्याच्यावर मी विचार केला ॲक्च्युली या काउंटर पॉईंटवर. आणि त्या व्हिडिओमध्ये पण असं चुकीचं असं मला काय वाटलं नाही ॲक्च्युली. सगळं बरोबरच होतं, सगळे फायदे जे होते. आणि त्याच्यानंतर मेन मी काय विचार केला की सपोज मी जर गेलो आता नेक्स्ट टाईम पुण्याला, तर माझं ॲक्शन काय असतील, कारण तुम्हाला वाटतं ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे आणि तुम्ही कसं ॲक्ट करता ते इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यावर मी विचार केला की मला पण
प्रवास करायची इच्छा होईल ॲक्च्युली. कोकणात तरी जायची इच्छा होईल मी नेक्स्ट टाईम गेलो तर. तर मग का होईल मला पण. अ, तर मला आता डिफरन्सेस बहुतेक मला असं वाटतंय मला कळालंय काय डिफरन्स होता माझ्या व्हिडिओमध्ये आणि चिकूच्या व्हिडिओमध्ये. तर माझा आता एक एक एक्झाम्पल आठवलं मला, की तुम्ही जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये जाता आणि एकदम असं चांगला डेझर्ट खाता, तर तो एक आनंददायी एक्सपिरियन्स आहे, राईट? तर एखादा सपोज व्हॉट आय डिड इन माय व्हिडिओ, व्हॉट आय एम सेइंग इज की ते जे डेझर्ट तुम्ही खाताय, तुम्हाला जो आनंद मिळतोय तो शुगरचा आनंद आहे. म्हणजे ती शुगर आणि ते जे त्याच्या शुगरमधून हाय मिळते, शुगरमधून जी एनर्जी मिळते, जो गोडवा आहे, ते बेसिकली ॲनालिसिस करण्यासारखं आहे, की हा जो एक्सपिरियन्स केला तू, की हॉटेलमध्ये गेलास तू कारमधून, वॅलेनी कार तुझी पार्क केली, मग तू आत गेलास आणि मग तू ती डिश खाल्ली आहेस. ती जी डिश खाल्ली आहेस त्याच्यामध्ये तुला जी शुगर मिळाली ती शुगर आहे. आणि ती शुगर तीच शुगर आहे जी तुला बाजारात मिळणार आहे, जी तुझ्या घरामध्ये ठेवलेली आहे आणि ते तसंच तू शुगर घरी पण खाऊ शकतो. दॅट वॉज माय अँगल. आणि चिकूचा अँगल असा आहे, की तो जो एक्सपिरियन्स आहे 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्याचा आणि तिथं बसण्याचा आणि तिथलं सुख, तिथलं वैभव अनुभवायचा, त्याची पण एक व्हॅल्यू आहे. तर मला असं वाटतं दोन्ही खरं आहे. दोन्ही पण पॉइंट्स खरे आहेत ॲक्च्युली, आणि दोन्हीला आपापली जागा आहे. ॲज लाँग ॲज यू नो आणि ॲनालायसिस झालेला आहे, की कशामधून म्हणजे अ, असं वाटायला नको, की एखाद्याला भूक लागली आहे. त्याच्यापेक्षा शुगरपेक्षा एक स्टेप मागे जाऊ. एखाद्याला वाटणं, की मला हॉटेलमध्ये जाऊन मला छान वाटतं आणि मी घरी असलं, की मला भूक असल्यासारखं वाटतं. ठीक आहे. तर त्याला माझा व्हिडिओ हे सांगत होता, की तुला घरी अस्वस्थ वाटतं आणि तुला हॉटेलमध्ये चांगलं वाटतं. ह्याचं कारण असं आहे, की तुला भूक लागली आहे, तुला खाण्याची गरज आहे आणि तुला खाणं इज व्हॉट यू आर सीकिंग. आणि हॉटेलमध्ये जाऊन चांगलं वाटतंय कारण तिथं जेवण आहे आणि तुला भूक लागली आहे. बेसिकली माझा व्हिडिओ हे एक्सप्लेन करणारा होता, की इन द एंड तुझी भूक भागणं आणि तुझं पोटात जेवण जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि अ, दुसरा अँगल पण मला तेवढाच पटतो. कारण आता जसं की जे मी म्हणतोय, की मी कसं वागेल ह्याला इम्पॉर्टन्स आहे. कारण मला पण प्रवास करायला आवडेल, की मला पण हॉटेलमध्ये जायला आवडेल आणि मला खायला आवडेल. भूक लागली याचा अर्थ असा नाही, की मी फक्त काहीतरी घरी जेवण करूनच माझी भूक भागवणार आहे. मी पण हॉटेलमध्ये जाईल, मी पण प्रवास करेल. सो बोथ थिंग्स आर ट्रू ॲट द सेम टाईम. बट हे सो म्हणून आणि मला पण प्रवास करायला आवडेल कारण त्या अनुभवाला पण एक व्हॅल्यू आहे. आणि जे वैभव आणि सुख आणि सौंदर्य आणि जे आलिशान कुठल्याही ह्याच्यात जाणं, हॉटेलमध्ये जाणं आणि त्याचा जे एक आनंद आहे, तो आनंद आहेच आहे. त्याच्यात काही वाईट नाही आहे. बट ॲनालिसिसमध्ये पण काही चुकलं नाही. म्हणजे ॲनालिसिस पण झाला पाहिजे. एखादा अनुभव जर तुम्हाला चांगला वाटतोय, तर तो का चांगला वाटतोय? म्हणजे बेसिक्समध्ये डिव्हाईड करणं, जसं विटॅमिन्समध्ये वगैरे पण सायंटिस्ट पाणी, प्रोटीन्स सगळ्यामध्ये डिवाईड करतात खाण्याला पण, की तुम्ही नक्की किती प्रोटीन खाल्ल्यावर काय माझे मसल्स बिल्ड होतात. आणि हे ॲनालिसिस करणं पण गरजेचं. मग कसं तुम्ही डोळसपणे मग तुम्ही जाणार आहे. कारण जर एखाद्याला माहितीच नाही, की हॉटेलमध्ये जाऊन मला का चांगलं वाटतं, पण मला चांगलं वाटतं तर मी जाणारच. तर त्याला ही इन्फॉर्मेशन खूप व्हॅल्युएबल आहे, की तुला तुझ्या तू तू एका ह्युमन बॉडीमध्ये आहेस आणि तुला भूक लागते आणि त्याच्यामध्ये जेवण गेलं, की तुला चांगलं वाटतं. हा हे पण एवढं इम्पॉर्टंट. आणि प्रवासाच्या बाबतीत मला असं खूप वाटतंय, की हे झालंय. आता प्रत्येकाचं झालंय असं नाही आणि चिकूचं पण झालं असेल असं नाही. पण प्रवासाच्या बाबतीत असं खूप हा गैरसमज झालाय असं मला वाटतं, की लोकांना वाटतं, की मी अ, प्रवास करायच्या आधी मी दुःखी होतो आणि प्रवास करायच्या नंतर मी सुखात आहे. हे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना पटतं आणि हे लोक शो ऑफ
शो ऑफ म्हणजे मी आय डोंट से की त्या शो ऑफमध्ये काही चुकीचं आहे, बट म्हणजे लोक एक्सप्रेस करतात त्यांचा आनंद, त्यांचा प्रवासाचा जे काही त्यांना मिळालं आणि प्रवास करतानाचं खूप एक्सप्रेशन होतं. आणि सर्व मान्य झालं की प्रवास करणारा म्हणजेच म्हणजे त्यांनी यूथ जगलं असं, म्हणजे इनफॅक्ट मूव्हीजमध्ये वगैरे पण दाखवायला लागलं की तिने सगळं सोडून एन्जॉय करणं, जेव्हा एखादा लाईफ सुरू करतो तेव्हा तो प्रवास करायला लागतो. सोलो ट्रिप्स करायला लागतो, बॅकपॅकिंग करायला लागतं. बट ह्याचा मग ह्याचा विसर पडला की का चांगला वाटतंय तुम्हाला प्रवासाच्या नंतर आणि ते जे आधी चांगलं का वाटत नाही, हे ह्याचा ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. कारण प्रवासामध्ये जो म्हणजे जो आनंद आहे, जे इमर्शनचा आनंद आहे, तो ह्याच्यामुळं आहे की ते इमर्शन कसं सोपं होऊन जातं प्रवासाने. आणि अम, अ, ते जे आहे ते तुम्हाला कुठेही मिळू शकतं जर तुम्ही केपेबल असाल तर. म्हणजे म्हणजे घरी पण आपण कुक करतोच ना, म्हणजे जरी हॉटेलमध्ये चांगलं वाटलं जेवायला, तरी घरी जेवणाचा आनंद आहे, पटकन काहीतरी खाण्याचा कन्व्हिनियन्स आहे. आणि स्वतःच्या घरी स्वतः कुक करून कसं तुम्ही कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असू शकता, बाकीचे त्रास तुम्हाला सहन नाही करायला लागत. आय थिंक तो डिफरन्स आहे. प्रवासाच्या बाबतीत पण तो ॲनालिसिस झाला पाहिजे. म्हणजे घरचं जेवण हा प्रकार जो आहे ना जेवणात, ते घरचा प्रवास असा पण असला पाहिजे. आणि बेसिकली आईच्या हातचा प्रवास जसा असतो तसा आणि आपल्या गावचा प्रवास किंवा आपल्या एरियातला प्रवास, ह्याची पण एक व्हॅल्यू आहे आणि कन्व्हिनियन्स आहे. हे बेसिकली डिफरन्स मला जाणवला 2 पॉइंट ऑफ व्ह्यूजमधला. तर मग त्याच्यामध्ये असं काही कॉन्ट्रोव्हर्शियल नाही आहे मे बी. बट हां, म्हणजे हे मान्य झालं पाहिजे की काय तुम्हाला मिळतं एक्झॅक्टली. आणि तेच मिळवायचे वेगवेगळे प्रकार पण तुम्ही शोधले पाहिजे. ठीक आहे. सो हा सांगून आय थिंक हा विषय जेवढा चघळता येईल तेवढा मी चघळला आहे. पुढच्या विषयाकडे मी आता वळेल. तो म्हणजे ॲक्च्युली नाईटमेअर्सचा विषय होता. तो पण व्हिडिओ निघालेला. व्हिडिओवरून चाच रिस्पॉन्स आहे हा. आणि त्याचे माझे काही अनुभव आहेत ॲक्च्युली. चिकूने सांगितलं की कसं एक स्वप्न होतं ज्याच्यामध्ये एक बाई त्याच्यावर होती अशी एक, असं त्याला जाणवलं. तर मला खूपदा नाईटमेअर्स ही माझ्या लाईफचा पार्टच आहे एक. आणि साप नाईटमेअर्समध्ये येणं आणि ॲलिगेटर्स आणि भूत वगैरे हे सगळं माझ्या लाईफचा एक म्हणजे रेग्युलर पार्ट होतं. आणि त्याच्यानंतर मी थोडं ॲनालिसिस केलं ॲक्च्युली स्वप्नांवर. आणि मला एक जाणवलं ॲक्च्युली. एक तर फर्स्ट ऑफ ऑल मला थोडा स्लीप ॲपनियाचा पण त्रास आहे. म्हणजे रात्री आपण स्नोर करतो तो त्रास. आणि रात्री श्वास बंद होतो ॲक्च्युली, ज्यांना स्लीप ॲपनिया असतो त्यांना. आणि मी काय रिअलाईज केलं स्वप्नांबद्दल, की ते एक बॉडीचं मेकॅनिझम आहे टू वेक दॅट पर्सन अप. म्हणजे जेव्हा मी सपोज थोडा वियर्ड ह्याच्यात झोपलो आहे, माझ्या नाकावर चादर आहे, मला नीट श्वास घेता येत नाही, किंवा मी अशा पोझिशनमध्ये आहे की माझा ला काही इश्यू आला आहे की इन जनरल तर नाईटमेअर्स यायला लागतात. आणि नाईटमेअर्सचा एक गुणधर्म मी बघितला आहे, तो म्हणजे नाईटमेअर्स भयानक भयानक होत जातात. आणि मग एक मोमेंट असे इतके इंटेन्स होतात की तुम्ही उठता त्या मोमेंटला, किंवा अशा आरडाओरडा कराल, किंवा यू जस्ट तुमचे जे श्वास परत सुरू होतो. आणि मला असं वाटतं ते एका बॉडीचं काइंड ऑफ एक म्हणजे ज्या बॉडी पार्टला तुम्हाला उठवायचं आहे त्याच्याकडे तुम्हाला वेकअप करायचा फक्त एकच वेळ आहे. तो म्हणजे तुम्हाला इमेजेस दाखवणं तुमच्या इमॅजिनेशनमधल्या. म्हणूनच स्वप्नात असं कधी होत नाही की थोडाफार भयानक झाला आणि मग निघून गेला तो विषय. ॲक्च्युली जर ॲलिगेटर्स आले असतील आणि भयानक पाण्यात ॲलिगेटर्स आहेत, ते वाढतच जातात आणि एकदम अचानक तुमच्या चेहऱ्यावर येतं एखादा. आणि तुम्ही मग मग त्याच्यानंतरच ते नाईटमेअर संपतं. सो मला असं वाटतं हे जे नाईटमेअर्स असतात, ते ते ब्रेनचा एक पार्ट आहे जो तुम्हाला
करू शकतो गोष्टी, बट तो तुम्हाला वेकअप नाही करू शकत. कारण आय थिंक देर आर मेकॅनिझम्स इन ब्रेन विच कॅन वेक यू अप ऑल्सो. नाही असं नाही, जसं की नेक्स्ट डे सपोज 6ला उठायचं आहे तर जाग येतेच बऱ्याच अशा, स्पेशली शाळेची ट्रिप वगैरे असते, काहीतरी चांगलं असतं तेव्हा बऱ्याच आपल्याला पहाटे जाग येते. त्यामुळे असं नाही की बॉडीकडे उठवायला वेज नाही आहेत, बट देर इज ऑल्सो वन कॉम्पोनंट विच डझंट हॅव दॅट वे ऑफ वेकिंग यू अप इन अ नॉर्मल वे. बट ऑल इट कॅन डू इज कंट्रोल युअर काय म्हणतात थिएटर जे चालतं आपल्या माइंडमधलं स्वप्नांचं, ते त्यांच्या हातात असतं. सो भयानक भयानक होत जातात स्वप्न. आणि साप पण कसे, सापाच्या पीठमध्येच असाल तुम्ही आणि वाढतच जातील साप आणि एकदम गिळायलाच येईल तुम्हाला. सो दॅट आय थिंक इज माय थिअरी अबाउट नाईटमेअर्स स्पेशली, की दॅट इज वन वे द बॉडी कॅन वेक यू अप. आणि दॅट्स द रिझन ते जर तुम्ही टॉलरेट केलं थोडंसं भयानक स्वप्न, तर ते अजून भयानक होत जातं आणि ते वाढतच जातं. ही माझी थेअरी आहे सो फार. अँड आय थिंक मला तरी काउंटर असे काही एक्झाम्पल मिळाले नाही आहे त्याच्याबद्दल. सो हे 2 रिस्पॉन्सेस झाले माझे. आता शेवटचे अजूनही थोडा वेळ आहे, त्यामुळं आणि मी टार्गेट करत असतो 30 मिनिट्सचे पॉडकास्ट. सो थोडा वेळ आहे, तर मग मी अजून एक विषय जो माझ्या मनात होता तो घेईल. आध्यात्मिक विषय आहे, पण करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, त्यामुळं चालून जाईल. आयडियली मी आध्यात्मिक विषयांना आजकाल स्वार्थी विषय मानायला लागलाय, कारण अध्यात्मात तुम्ही कुठे आहात तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, ते तीच पॉईंट तुम्हाला रेलेव्हंट वाटतो. त्यामुळे कोण तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतंय, एखाद्याला ती शांती नाहीच मिळेल. एखादा एकदम एक्सायटेड असेल आणि तुम्ही जागतिक शांतीबद्दल सांगताय, तर ते त्याच्यासाठी काहीच रेलेव्हंट नसतं. त्यामुळं आध्यात्मिक जर्नी फक्त तुमच्या आजूबाजूचीच पॉईंटला रेलेव्हंट आहे. त्यामुळे एखादा दुसऱ्याला सांगतोय अध्यात्माबद्दल, हे काइंड ऑफ स्वार्थी विषय आहेत असं मला वाटतं. कारण कोणाला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्या आध्यात्मिक जर्नीबद्दल, ज किंवा कोणासाठी काही रेलेव्हंटच नाही आहे ते. कारण अध्यात्म अनुभवायची गोष्ट आहे, सांगायची आणि ऐकायची गोष्ट नाही आहे. त्यामुळे मला बऱ्याचदा पूर्वीचे ओशोचे पण काही व्हिडिओज कंटाळवाणे वाटायचे. बट आता ह्या सिच्युएशनमध्ये असं आहे ना, पण करंट अफेअर्स इज समथिंग विच इज रेलेव्हंट टू एव्हरीबडी. सो आता मी IIT बाबा बद्दल थोडंसं काय म्हणतात त्याला फॉलोअप व्हिडिओ आहे. हां, तर त्याच्यामध्ये तो बऱ्याचदा म्हणतो की अब तो महादेव जो करेंगे वो मैं करूंगा, असं म्हणतो बऱ्याचदा. महादेवच कुठलाही विषय निघाला की महादेवच निघतात. आणि ओशोच्या च्या वाक्यांमध्ये परमात्मा हा शब्द निघतो, की ठीक आहे, अभी जो परमात्मा करवाता है वो सब करते हैं वगैरे वगैरे असं. तर दिस ॲक्च्युली इज अ साईन. म्हणजे आता भोंदू साधू पण असे बोलतात, पण ते विषय जाऊ द्या. पण मी ह्या 2 एनलायटन लोकांबद्दल बोलेल, की हे एक वे असतो. कारण एनलायटनमेंट इज युअर माइंड शटिंग डाऊन, द माइंड व्हायरस शटिंग डाऊन अँड यू एक्सपिरियन्सिंग लाईफ विदाऊट थॉट्स. ठीक आहे, ही एनलायटनमेंट आहे. तर तुमचे थॉट्स बरेचसे तुम्ही न्यूट्रलाइज करू शकता हा वे वापरून. कारण तुमच्या मनात जे थॉट्स येतात की माझं काय होणार, मी काय करणार वगैरे, हे न्यूट्रलाइज करायचं एक पद्धत अशी आहे की आउटसोर्स करायचं तुमचे स्ट्रेस सगळे. जे की महादेव जो तो म्हणतोय त्याचं रिझन असं आहे की ॲक्च्युली त्यांनी महादेव बघितले नाही ना, तो एक्सपेक्ट करतोय की शंकर नावाचा कोणतरी माणूस आकाशात आहे आणि तो ॲक्च्युली बघतोय ह्याच्याकडं. असं नाही आहे ते. त्याचा महादेव म्हणायचा रिझन असा आहे की आता मला विचार करायची गरज नाही. न्यूट्रलाइज झालेत माझे थॉट्स. म्हणजे जी थॉट्सची ट्रेन आहे तुमच्या मनात, की जी तुम्हाला खूप स्ट्रेस देते, जी ती रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर टाकते. आता तुमची डिसिजन्सची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर आली, तर मग इफ यू आर रिस्पॉन्सिबल, मग तुम्हाला खूप विचार करावा लागतो त्या डिसिजन्सबद्दल. आणि निरर्थक विचार असतो. कारण बऱ्याचशा गोष्टी एकदा तुम्ही ठरवल्या, तर त्याच्यापुढे तुम्ही काय, म्हणजे तुमच्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर तुम्ही डिसिजन घेणार आहे. आणि त्याच्या पुढचं सगळं नशिबाचाच खेळ आहे. जसं की तुम्हाला कुठली पार्टनर आहे तुमचा, तुम्हाला तो आवडतोय, नाही आवडत आहे, किंवा तुम्हाला डिसाईड करायचं, एक मुलगी बघायला गेलाय तुम्ही,
आणि त्या मुलीचं पाहण्याचा कार्यक्रम झाला, चहा-बिहा पिला तुम्ही, पोहे खाल्ले आणि मुलीशी थोडं बोलला वगैरे. तर त्याच्यापुढे तुम्हाला ठरवायचं आता हिच्याबरोबर काय तुमचं फ्युचर आहे की नाही. तर ॲट वन पॉइंट तुम्ही कितीही विचार केला तरी त्याच्यापुढे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नसतेच. म्हणजे तिचा स्वभाव कसा आहे तुमच्याशी लग्न करून 1-2 वर्ष झाल्यानंतर हे तुमच्या हातात नाही आहे शेवटी, राईट? म्हणजे ही एक रिॲलिटी आहे. बट तुमचं माइंड कंटिन्युअसली तुम्हाला थॉट्समध्ये अडकवत असतं, की "अरे, मग असं केलं तर काय होईल? मग तिने चहा देताना तिने अशी काय हसत-बिसत नव्हती आणि सगळ्यांशी चिडून वागत होती. मग असाच स्वभाव असेल. पण पोहे जेव्हा सर्व्ह केले तेव्हा ती हसत होती. मग चुकून तर नसेल ती हसली वगैरे." म्हणजे हे जे विचार असतात, हे जी ट्रेन असते, जी माइंड थांबवणे, ते थांबवायचं आणि न्यूट्रलाइज करायचं एक वे आहे. असं म्हणणं, की महादेव सब करा रहे हैं. तर जे काही आहे महादेव जो कराएंगे वो करेंगे. म्हणजे तिथंच संपलंय. आता सपोज एक डिसिजन घेतली, अब आगे जो है वो महादेव देख लेंगे असं जर म्हणलं, तर मग तुमच्या मनात हे विचार येणार नाहीत, की अरे मग ती खरंच असं वागेल का? मग ती असं करेल का वगैरे. कारण अब तो महादेव ही सब करा रहा है. सो ही जी ट्रिक आहे, ही एकदम एकदम अशी सॉलिड ट्रिक आहे टू गेट युअर माइंड टू अ थॉटलेस स्टेट. त्यामुळेच तुम्हाला असं जाणवेल, की असे रेफरन्सेस येतात एनलाइटन माणसांचे, की महादेव किंवा परमात्मा. याचा अर्थ असा नाही की तो, म्हणजे जसं की परमात्मा इतक्या वेळा ओशो म्हणालाय, पण असं नाही की ते काय पूजा अर्चा आणि हवन, होम हवन करतात. मग का नाही करत आहेत ना? किंवा हा तुम्हाला आता हा IIT बाबाचा माहिती नाही मला किती तो येडा पण असेल, म्हणजे तो करत पण असेल होम हवन. बट ओशोचं कधी दिसणार नाही तुम्हाला, की मग जर एवढाच परमात्मा आहे तर पूजा अर्चा का नाही? कारण दॅट इज नॉट व्हॉट ही इज टॉकिंग अबाउट. ही इज युजिंग दॅट एज द अल्टिमेट ट्रिक, की तुमचे थॉट्स न्यूट्रलाइज होतात. त्याच्यापुढे काही गरजच नाही तुम्हाला थॉट्स करायची, कारण ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. आणि विच इज ट्रू ऑल्सो ॲक्च्युअली. कारण जगात काय चाललंय ते तुमच्या हातात नाही आहे. तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्कम्प्लीट असते. आणि जरी तुमच्याकडे जरी तुम्हाला फ्रीडम ऑफ ॲक्शन दिली असं जरी मांडलं, फ्रीडम ऑफ म्हणजे फ्री विल आहे असं जरी तुम्हाला वाटत असेल, तरी ती फ्री विल एक्सरसाइज करायचे तुमचे जे वेज आहेत ते तरी कोणीतरी दुसऱ्यांनीच दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला डोळे दिलेत बघायला, पण तुम्हाला तिसरा डोळा नाही दिलाय फ्युचर बघायला. सो हे सगळं म्हणजे तुमचे जे पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावर तुमची लाईफ चालू आहे, ती पण दुसऱ्याच कोणीतरी दिले आहेत, जरी तुम्हाला फ्री विल जरी मानला तुम्ही फ्री विल आहे. सो म्हणून मला म्हणजे ते ह्याच्या रिलेटेड बोलायचं होतं, IIT बाबा रिलेटेड, की दॅट इज, आय नो वाय ही सेइंग महादेव सब करा रहा है, बिकॉज ही नोज थॉट्स आर युजलेस. ही हॅज सीन वर्ल्ड विदाउट थॉट्स. सो मग आता कुठलेही थॉट्स आला आणि कुणी कुठल्या फ्युचरबद्दल विचारलं, की अरे काय करणार आहे, आणि मला जर विचार करायचा नसेल तर मी काय म्हणणार, हां ठीक आहे, अगर महादेव को कराना है तो कराएंगे, अदरवाईज नाही. असं म्हणजे दॅट्स अ सॉलिड ट्रिक आणि इट वर्क्स. आणि हा पॅटर्न दिसेल बऱ्याचशा लोकांमध्ये. मग भले ते सायंटिफिक असेल एखादा, तर तो फ्री विल रिलेटेड काहीतरी म्हणेल. एखादा सायंटिस्ट, म्हणजे सायंटिस्ट होण्यात काही बांधील जर कोण नसेल तर तो बिंदास म्हणेल की परमात्मा किंवा महादेव, त्याला काही घाबरायची गरज नाही. पण एखाद्याने आता त्याचा इमेज बनवली आहे, की अरे मी एकदम सायंटिफिक टेम्परामेंटचाच आहे आणि मला ही इमेज टिकवायची आहे, मग तो बिचारा असे हे शब्द वापरू नाही शकत. असे गोड शब्द, असे काय म्हणतात त्याला, असे पोएटिक आणि रोमॅन्टिक आहे ॲक्च्युली असं म्हणणं, परमात्मा आणि महादेव, आणि चित्र काढणं महादेवचं, बम बम भोले, नाचणं गाणं, हे कसं म्हणजे एक 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 एक्साइटिंग, रोमॅन्टिक आणि एंटरटेनिंग वे आहे, जो सॅडली सगळ्यांना मिळत नाही. कारण जे म्हणजे अंबट शौकीन असतात लाईफचे, ज्यांनी ठरवलं आहे की ते खूप लॉजिकलच आहेत, ते खूप ॲनालिसिस करतात, ते बिचारे एन्जॉय नाही करू शकत अशी लाईफ पण. बट शेवटी अर्थ तोच आहे ॲक्च्युली ह्या गोष्टींचा, की तुम्ही मान्य केलं आहे की तुमचे लिमिटेशन, आणि मग बाकी तुम्हाला आता तुमचं माइंड मुक्त करायला हे एक वे मिळाला आहे. सो हा मला रेफरन्स द्यायचा होता IIT अभय सिंगच्या त्या महादेव रेफरन्सेसचा.
आणि आता मी 30 मिनिट्सवर येतोय व्हिडिओ. तर संपवतो मी हा पॉडकास्ट आणि पुढच्या आठवड्यात भेटू असंच कुठले तरी रँडम 3-4 विषय घेऊन.